नमस्कार ट्रेडर्स, नवीन एका लाईव्ह एजेक्शन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी व्हिडिओ मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर बनवतो आहे, कारण का व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे आज एक मोठी चूक केलेली आहे, ती म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग केलेली आहे मी. तर रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे चुकीची, म्हणजे कोणती एंट्री न बनता मी ते ट्रेड घेतला आहे, कारण का माझ्याकडून एक ट्रेड मिस झाला म्हणून. तर सुरुवातीला आपला डे हाय आणि प्रिव्हियस फीब ड्रॉ करून घेतली होती. मार्केट ह्या कॅन्डलमध्ये ओपन झालं. पहिली मोठी कॅन्डल म्हणजे रेड कॅन्डल बनली. त्यानंतर मार्केट प्रिव्हियस डेच्या खाली क्लोजिंग देऊन मार्केट रिव्हर्स झालं, कारण का मोठी आपला एक रूल आहे, मोठी कॅन्डल बनल्याच्या नंतर आपण रिट्रेसचा वेट करतो. ओके, आणि ह्या कॅन्डलमध्ये मी ट्रेड न घेण्याचं ठरवलं. ओके, आणि इथे खाली एक सपोर्ट होता. त्यानंतर मार्केट 1 आवर म्हणजे फीब लेवलला मार्केट रिटेस्ट होऊन मार्केट खाली आलं. तर आपला ट्रेड ह्या ठिकाणी बनवता 1 आवर कंप्लीट झाल्याच्यानंतर 1 आवर फीबला रिटेस्ट होऊन मार्केट खाली आलं होतं आणि मार्केटने प्रिव्हियस डे लोच्या खाली क्लोजिंग दिली. ओके, इथे न घेता ट्रेड आपण 3 मिनिटमध्ये या लेवलवरती, ओके, या लेवलवरती आपण ट्रेड घेऊ शकतो. पण इथे ट्रेड घेता आला नाही. ते मी ट्रेड घेण्याचा प्लॅन केला होता, पण लगेच मार्केटने मुवमेंट केल्यामुळे ते ट्रेड आपला निघून गेला. तर हा ट्रेड आपला मिस झाल्यामुळे कसं असतं माहिती मित्रांनो, जेव्हा आपला ट्रेडमध्ये लॉस होतो तेव्हा जेवढा आपल्याला त्रास होत नाही, तेवढा आपला ट्रेड निघून जातो तेव्हा आपल्याला होतो. तर त्यामध्ये मी नंतर मार्केट म्हणजे कोणताही ट्रेड म्हणजे ऑपॉर्च्युनिटी न बघता डायरेक्ट ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग मिळाल्याच्या नंतर मी ट्रेडमध्ये एंट्री केली होती. ओके, याच लेवलला एंट्री केली होती आणि मार्केटने आपला एंट्री या लेवलला केली होती आणि EMAच्या वरती क्लोजिंगवरती SL देणार होतो. तर आपला इथे SL हिट झाला. ओके, तर मी जी आज चुकी केली ती चूक तुम्ही करायला नाही पाहिजे. त्यानंतर मार्केट पूर्ण साईडवेजच आहे, पूर्ण मार्केट साईडवेज होतं. या ट्रेडमध्ये एंट्री न करण्याची एंट्री का नाही केली ते म्हणजे मार्केट आहे ना, लेवलचा ब्रेकआउट लिहून क्लोजिंग देते, प्लस ते त्याच्यानंतर रिव्हर्स होते. त्यामुळे आपण वेट करत राहतो आणि आपल्या हातातून एंट्री निघून जाते. तर आपल्याला जेव्हा एंट्री प्लॅन करायची असेल तेव्हा लगेच एंट्री करायला पाहिजे. हे मी आज मला चांगलंच मार्केटने शिकवलं आहे. त्यानंतर मार्केट साईडवेज राहिलं, त्यानंतर मी डे क्लोज केला. ओके, तर आज आपल्याला लॉस झाला आहे तो म्हणजे 678चा 2 लॉटमध्ये ट्रेडिंग केली होती. हे बघा, एंट्री दाखवतो मला. 10 वाजून 54 मिनिटांनी एंट्री केली होती आणि 11 वाजून 3 मिनिटांनी क्लोज केली. ओके, 230ला बाईंग ऑर्डर, 207ला क्लोजिंग. ओके, तर आजचा होता असा दिवस. आजचा दिवस आपण लक्षात ठेवणार नाही, ही चूक परत होऊ नये याची पण काळजी घेणार आहोत. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.